नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट या पाठामध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखकाने भीती या विषयावर खूप महत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. आपण पाहतो की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या विषयाची किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीची नेहमी भीती असते. जसे की या पाठामध्ये एक छोटा समुद्रपक्षी आहे आणि त्याला उडण्याची भीती वाटते. त्यानंतर त्याचे आईबाबा त्याला उडण्यासाठी प्रेरित करतात. कशाप्रकारे तो जो समुद्रपक्षी आहे तो त्याची फर्स्ट झेप घेतो आणि त्यानंतर त्याच्या मनातली जी भीती आहे ती कायमची दूर होते. अशा प्रकारचं वर्णन या पाठाद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, भीती याविषयी आपण बरंचसं काही ऐकलेलं आहे. ते म्हणतात ना, डर से ना डरो, किंवा मग डर के आगे जीत है, किंवा असं सुद्धा बऱ्याचशा लोकांनी म्हटलेलं आहे की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ती गोष्ट जर आपण केली तर आपल्या मनातली जी भीती आहे ती कायमची निघून जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हीज फर्स्ट फ्लाईट यामध्ये एका छोट्याशा समुद्रपक्षी ज्याला असं म्हटलेलं आहे त्याला उडण्याची भीती वाटते. तर ती उडण्याची भीती त्याची कशाप्रकारे दूर होते आणि तो त्याची जी फर्स्ट म्हणजे पहिली जी झेप आहे ती झेप तो घेतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हा पाठ घेतल्यानंतर समजेल. तर चला मग सुरू करूया आपला आजचा हा लेसन 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट. ओके, सो सुरुवात करूया या पाठाच्या सुरुवातीला. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये काही महत्त्वाचे शब्द आलेले आहे, व्होकॅब्युलरी आलेली आहे. तर ते सगळे शब्द मी तुम्हाला पाठाच्या शेवटी सांगणार आहे. ठीक आहे, तो बघा, सुरू करूया. हिज फर्स्ट फ्लाईट. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स, तुम्ही अंडरलाईन करू शकता, त्याला दोन भाऊ. ओके, हिज टू ब्रदर्स या ठिकाणी हे बघा, हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर, म्हणजे दोन भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा परिवार. ओके, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लॉन अवे द डे बिफोर. He had been afraid to fly with them. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. The great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down. He felt certain that his wings would never support him. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept a night, even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. His father and mother had come around, calling to him, shrilly upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. बघा, पाठाच्या सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा जो छोटासा समुद्रपक्षी आहे त्याच्या खडकाच्या टोकावर एकटाच बसला होता. आदल्या दिवशी त्याचे दोन भाऊ आणि बहीण दूर उडून गेले होते. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटली होती. खडकाच्या टोकापर्यंत पुढे वळत जाऊन पंख फडफडण्याचा त्याने प्रयत्नही करून पाहिला होता, परंतु का कुणास ठाऊक तो घाबरून गेला होता. खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोनमैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही याची त्याला खात्री पटली होती. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की जो समुद्रपक्षी होता त्याचे जे बहीण भाऊ होते ते उडून गेले होते, परंतु या छोट्याशा समुद्रपक्षाला उडण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी आपले जे डोके होते ते खाली घालून तो खडकाखाली रात्री झोपायच्या आपल्या लहानशा बिळाकडे पडून गेला. त्याचे भाऊ आणि धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनही खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफड केव्हाच उडून गेले होते. पण इच्छा असूनही छोट्या सिगलला मात्र काही केल्या उडायचे धारिष्ट होत नव्हते. त्याचे आईवडील कर्कश आवाजात ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. खडकावरून जर त्याने उड्डाण घेतले नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल असे त्यांनी त्याला बजावले देखील, पण तो मात्र जीवाच्या भीतीने
जागचा ढिम्म हालत नव्हता. तर बघा या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की त्याचे जे पॅरेंट्स आहेत ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तू जर उडला नाही, तू जर तुझी झेप घेतली नाही तर तुला दिवसभर उपाशी राहावं लागेल, असं त्याचे पॅरेंट्स त्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु भीती अभावी तो जो समुद्र पक्षी आहे तो समुद्र पक्षी जाग्यावरून देखील हलला नाही. ज्या ठिकाणी तो होता त्या ठिकाणी तो राहिला. परंतु त्याचे जे भाऊ बहीण होते ते भाऊ बहीण त्याच्यापेक्षा त्यांचे जे पंख होते ते पंख लहान असल्यानंतरही ते त्याचे भाऊ बहीण उडून गेले होते. तर बघा आपल्याला आता धड्याच्या सुरुवातीलाच समजलेलं आहे की जो समुद्र पक्षी आहे तो उडण्यासाठी घाबरतो. त्याचे भाऊ बहीण जे आहेत ते उडू शकतात आणि त्याचे आईबाबा म्हणजे समुद्र पक्षाचे आईबाबा त्याला इन्करेज करत आहेत, त्याला मोटिवेट करत आहेत की तुला उडायचं आहे यासाठी. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढचं पॅरेग्राफ बघूया आपण. इथून पासून सुरुवात करत आहे मी. दॅट वॉज 24 hours ॲगो. ही होती 24 तासांपूर्वी घडलेली गोष्ट. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तोपर्यंत त्याच्याजवळ कुणीही आलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. म्हणजे आदल्या दिवशी दिवसभर त्याने आपल्या भावंडांना आपल्या आईबाबांसोबत उडताना किंवा उडण्याची कला शिकताना पाहिलं होतं. पुढे बघा. पॅरेंटिंग फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर अ फिश. म्हणजे दिवसभर तो हे चित्र पाहत होता की त्याचे आईबाबा कशाप्रकारे त्याच्या भावंडांना मासे पकडण्याची कला शिकवत आहेत हे चित्र तो आपल्या डोळ्याने पाहत होता. देन he had in fact seen his older brother catch his first herring and devour it standing on a rock while his parents circled around raising a proud cackle, and all the morning the whole family had walked about on a big plateau midway down the opposite cliff taunting him for his cowardice. म्हणजे इथं असं सांगितलेलं आहे की तो त्याच्या भावंडांना असं पाहत होता की त्याचे आईबाबा त्यांना कशाप्रकारे शिकवत आहेत आणि नंतर त्याच्याभोवती त्याचे जे भाऊ बहीण आहेत ते काय करत होते, गोलगोल फिरून कलकल असे आवाज करत होते आणि त्यांना शाबासकी देत होते. आणि आता सकाळी त्याचे सर्व कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मथ्यावर असलेल्या मोठ्या पठारावर हिंडत होते आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करत होते. म्हणजे त्याचे जे भाऊ बहीण आहेत ते त्याची थट्टा करत होते आणि त्याला दाखवत होते की आम्हाला कशाप्रकारे उडता येतं. आता पुढे बघा. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. म्हणजे सूर्य जसा जसा वर येऊ लागला. ब्लॅझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ ही फेल्ड द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. इथं तुम्हाला प्रश्न विचारू शकता की त्याला गरम का वाटलं होतं, कारण की त्यांनी सकाळपासून रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की सूर्य जसं जसं वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा जो खडक आहे प्रकाशाने उजळून निघाला आणि त्याला आता उष्णता जाणवू लागली, कारण की आदल्या रात्रीपासून त्याने काहीही खाल्लेले नव्हते. पुढे बघा. ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. म्हणजे हळूच तो खडकाच्या टोकापाशी आला. त्यानंतर अँड स्टँडिंग ऑन वन लेग. आणि त्यानंतर एका पायावर उभे राहून ऑन वन लेग विथ द अदर लेग हायडन अंडर हिज विंग ही क्लोज वन आय देन द अदर अँड प्रेटेंड टू बी फॉलिंग ॲस्लीप. बघा काय केलं त्यांनी, एका पायावर तो उभा राहिला आणि दुसरा जो पाय होता आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि झोपेचे काय घेतले, सोंग घेतले. पुढे बघा. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर लेईंग ऑन द प्लॅशू dozing with their heads sank into their neck. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward now, and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak
ऑन द रॉक द साइट ऑफ द फूड maddened him. How he loved to tear food that way, scraping his brick now and again to wet it. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की एका पायावर उभे राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेत त्याने एक एक करून डोळे मिटले आणि त्यांनी काय केले होते, झोपेचे सोंग घेतले होते. तरी देखील घरच्यांपैकी कोणी त्याची दखल घेतली नाही. त्याचे जे 2 भाऊ होते आणि जी बहीण होती ते डोकी मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती आणि त्याचे जे वडील होते आपल्या शुभ्र पाठीवरचे जे पिसे आहेत ते नीटनेटके करण्यात म्हणजे गुंतलेले होते. परंतु त्याच्या आईने फक्त त्याच्याकडे लक्ष दिले. बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याच्या कुटुंबातील त्याच्याकडे जर कोणाचं लक्ष असेल तर त्याची जी आई होती त्याच्या आईचे लक्ष मात्र त्याच्याकडे होते. पठारावरच्या एका उंच वट्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे करून काढून ती उभी होती. त्यानंतर पुन्हा पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली जी चोच आहे ती सर्व बाजूने खडकावर तासायची. ते अन्न पाहून तो खुळावला. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारदार करायला त्याला फार आवडत असे. प्रश्न विचारू शकतात की त्या छोट्या समुद्र पक्षाला काय आवडत असे, तर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की चोच जी आहे त्याची ती पुन्हा पुन्हा घासून, जसं आपण पाहतो ना पक्षी वगैरे जे असतात ते काही अन्न वगैरे खाल्ल्यानंतर, धान्य वगैरे खाल्ल्यानंतर आपली जी चोच आहे ती जमिनीवर काय करतात, स्क्रॅचेस करतात, म्हणजे घासतात. तर ही गोष्ट त्याला खूप आवडायची. पुढे आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे बघा. इथूनपासून पॅरेग्राफ स्टार्ट होतो. गा गा. ओके, सो वी विल स्टार्ट. गा गा गा, he cried, begging her to bring him some food. Gol och, she screamed back derisively, but he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across, but when she was just opposite to him, she held her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. With a loud scream, he fell outwards and downwards into space. Then a monster terror seized him, and his heart stood still. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment, he felt his wings spread outwards. The wind rushed against his breast feathers, then under his stomach and against his wings. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong now. He was soaring gradually downwards and outwards. He was no longer afraid. He just felt a bit dizzy. Then he flapped his wings once and he soared upward. Ga 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 ga. Gol, his mother, swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him, screaming. He saw his 2 brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. बघा, गा 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 त्याचे अन्नासाठी आईकडे त्यांनी काय केली, विनवणी केली. आणि त्यानंतरचा जो पुढचा शब्द आहे गॉल कॉल आह, ती उपासाने ओरडली, पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटाभरात आनंदाने चित्कार केला. माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. ती जशी जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाऊल आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. तिच्या चोचीतला जो माशाचा तुकडा होता त्याच्या चोचीच्या अगदी निकट जेव्हा होता ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. ती जवळ का येत नाही याचे त्याला काय वाटले, आश्चर्य वाटले. मग भुकेने तो व्याकुळ झाला. त्याने त्या माशाकडे झेप घेतली आणि मोठा आवाज करत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला.
क्षणभर तो सुन्न झाला, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे जे पंख होते ते हवेत पसरले आहेत. त्याच्या छातीवरील जे पिसं आहेत आणि पोटाखाली, त्यानंतर पोटाखाली त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे. त्याच्या पंखांना टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. मात्र आता त्याच्या कपाळमोक्ष होणार नव्हता. तो हळूहळू हवेत तरंगू लागला. त्याला भीतीही वाटत नव्हती, फक्त किंचित भोवळ आल्यासारखे वाटत होते. मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. गा 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 ग्वाव कॉल आह. पंखांचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली. त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला. आणि त्याचे जे वडील होते त्यांनी कलकलाट करीत त्याच्याभोवती घिरट्या ते घालू लागले. दोघे भाऊ आणि बहीण देखील त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सुरकांड्या मारित तो त्याच्या आजूबाजूला विहरू लागला. आता या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाला आपण 2 भागामध्ये डिवाईड केलेला आहे. तर यानंतरचा जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करूया. तोपर्यंत तुमच्या काही अडचणी असतील नक्कीच कळवा. आणि आपलं जे परिवर्तन ॲप आहे त्या ॲपला आजच डाउनलोड करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझा जो पुढचा लेसन आहे तो तुमच्यापर्यंत मला लवकर पोहोचवता येईल. तर ठीक आहे, तुम्हाला या लेसनविषयी आणखी जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकता. ओके, सो थँक्यू.